नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निमित्ताने आज पोलीस विभागातर्फे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रूट मार्च काढण्यात आला आणि लोकांनी भयमुक्त वातावरणामध्ये 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानामध्ये सहभाग घ्यावा, मतदान करावे असे आवाहन उमरखेड विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री हनुमंतराव गायकवाड यांनी आज जनतेला केलेले आहे। तर आता आपण जाणून घेऊया पोलीस प्रशासनाची कायदा व सुव्यवस्था याबाबतची भूमिका। 13 इमारतीकरता आपल्याला शासनाने एक डीवायएसपी, 9 अधिकारी, 66 अंमलदार आणि जवळपास 70 होमगार्ड आणि एक एसआरपी प्लाटून आहे। त्याचबरोबर आपल्या स्थानिक आरसी पथक आहे। या निमित्ताने मी सर्व मतदार बांधवांना आवाहन करू इच्छितो की आपण कुठल्याही भूलथापाला बळी न पडता मतदान हे पवित्र काम आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून कुणाच्याच भीतीला किंवा कसल्याही दडपणाला बळी न पडता आपण 100% मतदानाकरता बाहेर यावं। तुमच्या सुरक्षेची जिम्मेदारी आम्ही घेतो। या प्रसंगी मी एवढंच सांगतो की कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलीस जर कोणी कायदा हातात घेतला त्याला कायदेशीर उत्तर देईल आणि कडक कारवाई करेल। कोणी जर दंगल होण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर टप्प्याटप्प्याने जो बळाचा वापर करायची आमची सिस्टीम आहे त्या पद्धतीनं आपलं गोळीबारापर्यंत आम्ही बळाचा वापर करायला घाबरणार नाही। त्यामुळे कोणी असं समजू नये की पोलीस गाफील आहे। सर्वांनी शिस्तीत पाळा, कायदा पाळा, तर आम्ही रिस्पेक्ट करू, अन्यथा जो कायदा तोडल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल।